अजिबात सांगणार नाही. एखाद्या घरात घाण हाड वास होते, 10 जण सांगत सुद्धा लावून पहिला नाका जाऊ म्हणजे म्हणतात ना दुरुपयोग म्हणण्यात हरकत नाही. म्हणजे आपण वाईट बघतो ह्याच्यावर हा गजर आहे. त्यांनी तो फोडून सांगितलं नाही तेव्हा, पण मी सांगतोय फोडून त्यांनी काय ह्याच्यात लिहिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं म्हणजे स्त्री माते समान मानायची, पण त्यांच्या काळात स्त्री माते समान. पण आजच्या या कलियुगामध्ये माझ्या हिशोबाने प्रत्येक मुलगी आपली मुलगी मानणं गरजेचं आहे, प्रत्येक बहीण आपली बहीण मानणं गरजेचं आहे, प्रत्येकाची आई आपली आई म्हणणं गरजेचं आहे. फक्त स्त्री राहिली नाही, कारण तेव्हा 16व्या शतकामध्ये स्त्रीवर जे अत्याचार होत होते, पोराबाळींवर होत नव्हते, पण या कलियुगामध्ये 4-4, 5-5 वर्षाच्या मुलींवर त्या अत्याचार होत आहेत. ही नजर बदलणं गरजेचं आहे आपलं. म्हणून या डोळ्याचा गुण करायचा. एखाद्याची पोरगी समजा लग्न करून पळून गेली, ते 100 लोकांना सांगणार, त्याच्या घरात पळून गेली माहित नाही. कारण लक्षात घ्या कसं आहे माहिती आहे का, आपण सगळे दुःखी काय आहे सांगतो तुम्हाला. प्रत्येक माणूस हा दुःखी कशाला आहे माहिती आहे, स्वतःचं दुःख फक्त 20% आहे आणि 80% दुःख कसं म्हणजे दुसऱ्याच्या सुखात आम्ही दुःख मानतो. दुसरं सुखी दिसलो की आमचा दुःख होता. ही परिस्थिती आपली चेंज होणं गरजेचं. दुसऱ्याच्या सुखात सुख मानायला शिका, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिका, तरच या आयुष्यामध्ये आपण तरुण जाणार आहे. आजचा एक कार्यक्रम म्हणजे म्हाळाचा कार्यक्रम आहे, बरोबर आहे. कारण पहिल्या सुरुवातीला मी सांगतो, सुरुवातीला म्हणजे असं व्हायला पाहिजे आता पुढे की जिथे स्मशान आहे, बरोबर आहे, त्याच्यासमोर एक मंदिर पण असायला पाहिजे देवीचं. म्हणजे माणूस मंदिरात पहिला गेला पाया पडायला की बाहेर आला की येताना त्याला स्मशान दिसलं पाहिजे, बरोबर. म्हणजे मी परत इथे पण येणार आहे, जसा मी देवाला पाया पडायला आलो तेव्हा मेल्यानंतर मला इथे पण यायचं, मग मी चांगल्या प्रकारे येणार की वाईट प्रकारे येणार याची आपल्याला तरतूद करता येईल आपल्याला. म्हणून हे असं पुढे व्हायला पाहिजे. मी काय पंतप्रधान नाही म्हणजे मी काय करू शकत नाही, पण असं असेल तर लोक सुधारतील असं मला वाटतं ना.